वेलकम स्टुडंट 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपला सेकंड चॅप्टर आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्स. तर तो चॅप्टर मग आपण सुरू केला होता आणि त्यातले पहिले 2 प्रॅक्टिस सेट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.3 बघणार आहोत. त्याच्यात एकूण 3 क्वेश्चन आहेत. ओके, कन्स्ट्रक्शनचाच पार्ट आहे. तर क्वेश्चन नंबर 1, ड्रॉ अ लाईन एल. एल ही लाईन ड्रॉ करायची आहे. एक पॉईंट ए आउटसाइड द लाईन. एच्या आउटसाइडला एक ए हा पॉईंट घ्यायचा आहे बाहेरच्या बाजूला. थ्रू अ पॉइंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एल. एक दुसरी लाईन काढायची आहे जी लाईन एल ला काय असेल, पॅरलल असेल. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा लाईन एल आपण ड्रॉ करूया. ड्रॉ अ लाईन एल. ओके, थोडे वरती थोडी स्पेस सोडा आणि त्याच्यानंतर लाईन एल अशी ड्रॉ करा. लाईन एल कुठल्याही एका साईडला लाईन एल इकडे किंवा इकडे देऊ शकता. आता लाईन एल ड्रॉ केल्यानंतर पुढचा पॉईंट काय सांगितलं, टेक अ पॉईंट ई आउटसाइड द लाईन. तुम्ही वर किंवा खाली कुठेही घेऊ शकता. आता मी ए हा पॉईंट इथे घेतो. ओके, हा ए हा पॉईंट घेतला मी इथे. आता तो घेतल्यानंतर तुम्ही कंपासमध्ये तुमच्या हा जो सेट स्क्वेअर आहे तर तो सेट स्क्वेअर काय करायचा आहे, तुम्ही घ्यायचा आहे 90 डिग्री काढायसाठी. तर तो कसा घ्यायचा, तर इथे बरोबर खालच्या लाईनला ही लाईन मॅच करायची आणि वरती आपल्याला हा ए दिसला पाहिजे, म्हणजे असं पुढे सरकत न्यायचा इथेपर्यंत. तो नेल्यानंतर हा बरोबर इथे ही जी लाईन आहे खालची ही लाईन एल ला मॅच व्हायला पाहिजे बरोबर, आणि समोर ए दिसला पाहिजे. तर त्यातून जाणारी, म्हणजे जरासा अजून इकडे घेऊया, ए मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करूया. ओके, पॉईंट ए मधून जाणारी लाईन काय केली आपण, ड्रॉ केली. आणि हे खाली असं जॉईन करून घ्या. तो किती डिग्रीचा केला अँगल, 90 डिग्री ए पासून. आता तो केल्यानंतर हा 90 डिग्री ड्रॉ केल्यानंतर परत समजा इथे मिळाला एखादं दुसरं घेऊया, पी घेऊया. आणखीन एक इकडे पॉईंट घ्या क्यू. आता क्यू पाशी सुद्धा काय करा, तुम्ही तो खाली लाईनवर आहे म्हटल्यावर प्रोटेक्टर पण वापरू शकता 90 डिग्री काढाल, किंवा हा सेट स्क्वेअर वापरून असा खाली या लाईनला ही लाईन बरोबर अशी मॅच करा. आणि इथून क्यू दिसतोय, त्या क्यू पासून वरती क्यू पासून असं वरच्या बाजूला 90 डिग्री ड्रॉ करायचं. ओके, इथे पण किती येणार, 90 डिग्री. आता तो ड्रॉ केल्यानंतर इथे पी टू ए हा जो दिसतोय पी वर ठेवा आणि पी टू ए हे डिस्टन्स कंपासमध्ये घ्या. कुठलं डिस्टन्स, पी पासून ए पर्यंत. तर हे कंपासमध्ये घेतल्यानंतर तेवढाच क्यू वर ठेवा आणि असा आर्क ड्रॉ करा. सो इथे एक तुम्हाला पॉईंट मिळेल, त्याला पॉईंट बी म्हणा. आणि मग आता तुम्ही काय करायचं, लाईन ए आणि बी मधून, सॉरी, पॉईंट ए आणि बी मधून जाणारी लाईन ड्रॉ करायची. अशी लाईन की जी ए मधून आणि बी मधून दोन्ही मधून पास होईल. ओके, तर सपोज त्याला लाईन एम म्हटलं, तर आपण काय केलं, देअर फोर वी ड्रॉ, हे खाली लिहा सगळ्यात शेवटी. मी ते इकडे बाजूला लिहितोय, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. लाईन एल ही कोणाला पॅरलल आहे, लाईन एम ला. अशा पद्धतीने आपण ड्रॉ केली. तसंच सेकंड क्वेश्चन पण सेम तसं आहे. सेकंड क्वेश्चन साठी काय करणार, परत तुम्ही एक लाईन ड्रॉ करणार एल. ओके, तर ती एल लाईन ड्रॉ करा सेम असेच. फर्स्ट आणि सेकंड सेम आहे, तसंच करायचं आहे. त्यामुळे तुम्ही हा न बघता केला तरीही चालेल, प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची. सो लाईन एल ड्रॉ करा. त्याच्यानंतर एक आउटसाइडला पॉईंट घ्या टी. परत सेट स्क्वेअर घ्यायचा. सेट स्क्वेअरनं बरोबर असा इथे टी वर ठेवून इथे असा टी समोर टी दिसायला पाहिजे आणि खाली या लाईनला ही खालची लाईन अशी मॅच व्हायला पाहिजे बरोबर. आणि मग त्या टी मधून जाणारी लाईन अशी 90 डिग्री काढायची. ओके, समोर बरोबर टी. सपोज इथे मिळाला तो ए आहे. कुठलाही घ्या, पी क्यू मगाचा घेतला तरी चालेल. तर तो घेतल्यानंतर परत इकडे एखादा बी घ्या आणि या बी पाशी पण किती काढा, 90 डिग्री घ्या पॉईंट काढून. तर बी वर ठेवा बरोबर सेट स्क्वेअर असा. खालच्या लाईनला ही लाईन अशी मॅच होते, सरळ क्रॉस करू नका. तिथे बी पासून इथे सरळ असा, सॉरी, 90 डिग्री इथपर्यंतच घ्या, त्याचं कोण डिस्टर्ब झाला बी. तर ते केल्यानंतर परत कंपास घ्यायचा. कंपासमध्ये ए टू टी हे डिस्टन्स घ्यायचं. ओके, कुठून कुठेपर्यंत ए टू टी हे डिस्टन्स घ्यायचं. आणि ए टू टी हे डिस्टन्स घेतल्यानंतर जेवढं एवढं इथे घेतलेलं आहे ए टू टी, तेवढेच इकडं इथून बी वर ठेवायचं आणि बी वर ठेवून इकडे आर्क ड्रॉ करायचं. आणि मग त्यातून जाणारी लाईन ड्रॉ करायची, दोन्ही मधून जाणारी. ओके, स्केल यूज करा. तर टी आणि समजा इथे एन आहे, एखादा एन घ्या. तर कुठलाही पॉईंट घ्या ऍक्च्युली. तर ह्या दोन्ही मधून जाणारी
एक लाईन ड्रॉ करायची. ओके. तर ही जी लाईन आहे, सपोज लाईन त्याला आणखीन एन सुद्धा म्हणूया आपण, काय हरकत नाही. तर त्याला पॅरलल काढली आपण. म्हणजे काय पॅरलल काढलं? लाईन, हे शेवटी खाली लिहा तिथे एल पॅरलल टू लाईन एन, हे आपण केलं. इथे खाली लिहिलं तरी चालेल शेवटी. ओके. सो क्वेश्चन 2 आपला झाला कम्प्लीट. आता क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये ड्रॉ अ लाईन एम. कुठले लाईन ड्रॉ करायचे? एम ही लाईन ड्रॉ करायची आणि ती एम लाईन ड्रॉ केल्यानंतर ड्रॉ अ लाईन एन विच इज पॅरलल टू लाईन एम. दुसरी एक लाईन एन ड्रॉ करायची जी ह्या एमला पॅरलल असेल. किती डिस्टन्सवर? ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. तर सगळ्यात पहिल्यांदा लाईन एम काढूया आपण थोडंसं. इथे लाईन एम काढली आपण इथे. ओके. तर ती लाईन एम काढल्यानंतर त्याला नाव देऊया इथे लाईन एम. त्याच्यावर असे 2 पॉईंट घ्या, ए आणि बी. आता ए आणि बी परत तुम्ही सेट स्क्वेअर वापरू शकता किंवा जर पॉईंट लाईनवर असतील तर तुम्ही प्रोटेक्टर पण वापरू शकता. फक्त वरून जर परपेंडिक्युलर काढायचं असेल तर मात्र कंपल्सरी सेट स्क्वेअर. ओके. मग आता याच्यावर ठेवला बरोबर मधला पॉईंट ए वर ठेवला. बरोबर हा जो मधला पॉईंट आहे तो ए वर ठेवला आणि त्याची जी प्रोटेक्टरची ही जी लाईन आहे ती बरोबर आपल्या दिलेल्या लाईनला मॅच केली. ओके. आणि बरोबर समोर एच्या कोण असणार आहे 90 डिग्री. तसंच इकडं बीला सुद्धा बरोबर तसंच मॅच करायचं. लाईनला लाईन मॅच. हा मधला पॉईंट बरोबर बी वर ठेवायचा. ही जी प्रोटेक्टरची लाईन आहे त्याच्या बरोबर ही लाईन आली पाहिजे इथे आणि मग इथे सुद्धा 90 डिग्री. ओके. मग आता इथे जे पॉईंट आपण डॉट केलेत तर त्यातून जाणारी लाईन ही अशी ड्रॉ करायची. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा परपेंडिक्युलर मिळतील. आता ते परपेंडिक्युलर मिळाले. ओके. इथे असे. तर मग आता आपण काय करायचं? कंपासमध्ये किती डिस्टन्सवर सांगितलं पॅरलल लाईन्स? ॲट अ 4 सेंटीमीटर. ओके. तो स्केल घ्या आणि स्केलमध्ये 0 to 4. ओके. 0 to 4 हे डिस्टन्स घ्यायचं आणि आर्क ड्रॉ करायचं. 0 to 4 हे डिस्टन्स घेतलं, ए वर ठेवा. तर एक आर्क इकडे मारला, असं ए वर ठेवून मारला. तसंच बी वर ठेवून मारायचं आर्क. ओके. देन ए आणि बी मधून जाणारी जी लाईन आहे ती ड्रॉ करायची. ओके. अशी लाईन जी या 2 पॉईंट मधून, इथल्या आणि इथल्या, जिथे आर्क इंटरसेक्ट होतोय तो, तर ती लाईन ड्रॉ करायची. मग एम पॅरलल कुणाला असणार आहे? एन. खाली लिहावं तर लाईन एम पॅरलल टू लाईन एन. किती सेंटीमीटरवर आहे हे सुद्धा इथे लिहा. 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर. तुम्ही होमवर्कला इथे चेंज करा थोडासा, एक 5 सेंटीमीटरचा पण ड्रॉ करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने आपण काय काय करायचं? तर हे जे 4 सेंटीमीटर डिस्टन्सवर लाईन काय केली? पॅरलल ड्रॉ केली. ओके. दिस इज क्वेश्चन नंबर 3. आणि टोटल 3 क्वेश्चन आहेत प्रॅक्टिस सेटमध्ये. ते 3च्या 3 कंप्लीट झाले. ते चॅप्टर पण आपलं फिनिश होतं. ओके. तर नेक्स्ट चॅप्टर आपण काय करू? आणि 8 मॅथमॅटिक्सची आपण एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आधी सगळे प्रॅक्टिस सेट पहिल्या 2 चॅप्टरचे बघू शकता. तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे? इथे 2 चॅप्टरचे टोटल 3 प्रॅक्टिस सेट आहेत ते कंप्लीट केले. नेक्स्ट याच्या व्हिडिओमध्ये 3rd चॅप्टर जो आहे तोच स्टार्ट करूया. ओके. थँक्यू.